का? मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातील मौजे वटवट येथील जकरा शुगर फॅक्टरीने 2025-26ला गेल्या गळीत हंगामामध्ये गेलेल्या ऊसाचं थकीत बिल अद्याप शेतकऱ्यांच्या एक रकमी जमा केलेलं नाही. केंद्र सरकारचा असो राज्य सरकारचा असो कायदा काय सांगतो, काय कोर्टाचे निर्णय आहेत की एक रकमी प्रतिटन ऊसाचं बिल खात्यावर जमा करा. मग 3000 प्रतिदर जाहीर केलेला आहे, जकरा कारखान्याने देण्याचं कबूल केलेलं आहे, परंतु FRP 2436 आणि 1500 रुपये फक्त जमा केलेत. म्हणजे 3000तले निम्मे पैसे अजून जमा केलेले नाहीत. हा कष्टकरी ऊस उत्पादक शेतकऱ्यावर केलेला अन्याय आहे. आणि ह्या कारखान्यामध्ये किंवा आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या इतर कारखान्यांनी सुद्धा अद्याप सिद्धनाथ असो, भीमा असो, जय हिंद असो, बऱ्याचशा कारखान्यांनी अजून थकीत बिलं दिलेली नाही ती. आणि त्याला 15% व्याजासहित रक्कम देणं हा कायदा आहे, ऊस नियंत्रण कायदा. परंतु कारखानदाराला शेतकऱ्यांचं व्याज देणं म्हणजे चिल्लर वाटतंय. पण त्या कारखानदाराच्या कोऑपरेटिव्ह बँकेतनं माझ्या कष्टकरी शेतकऱ्यानं कर्ज काढलं तर त्याचं चक्री व्याज असेल वसूल केलं जातं. वसूल होत नसेल तर त्याच्या जमिनीवर टाच आणून त्या जमिनीचा लिलाव काढून त्याची वाट लावली जाते. आणि तुम्ही मात्र 15% व्याज बुडवून गेल्या कित्येक वर्षापासून तुमचा एकलमी कार्यक्रम चालू आहे कारखानदारांचा. अरे कायदा पायदळी तोडवता. नियमाप्रमाणे ऊस गेल्यानंतर 30 टन ऊस गेलेला असो नाहीतर 2000 टन गेलेला असो, त्याला नियमाप्रमाणे 15 दिवसाच्या आत खात्यावर एक रकमी ऊसाचं बिल जमा करणं बंधनकारक असताना तुम्ही जमा करत नाही आणि त्याच्यानंतर त्याला 15% व्याज द्यावं लागते. आणि तुम्ही 2-300 कोटी रकमा वापरताय आणि इतर उपपदार्थ आहेत प्रतिटनाला. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे कॅबिनेट सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांना मी विनंती करतो की तुम्ही या प्रतिटनाला कारखानदारांना उपपदार्थापासून किती कोट्यवधी रुपये मिळतात ह्याचं ऑडिट केलं पाहिजे. आणि प्रतिटन 4500 रुपये दर देणं कारखानदाराला परवडत असताना हे कारखानदाराच्या चुका नाहीत. मी शेतकऱ्याला दोष देतो. शेतकरी आंदोलनात सहभागी होत नाही. 500 टन ऊस गेलेला, 200 टन गेलेला ऊस गेलेला लांबनं चौकातनं बघतो रस्ता रोको आंदोलन चालू असल्यावर. वारे ओके भैया देशमुख बसलाय. अरे तुमच्या घामाची कष्टाची जाणीव आहे आम्हाला, त्यामुळे आम्ही रस्त्यावर उठतो, तुमच्यासाठी गोळ्या झेलतो, लाट्या काट्या खातो, जेलमध्ये बसतो. आणि तुम्ही ज्या लोकांना जे लोक काम करतात तुमच्यासाठी रात्रंदिवस झटतात त्या लोकांना निवडणुकीला मतदान देऊ वाटत नाही. आणि बेजबाबदार पुढारी ज्यांनी कधी आयुष्यात एक निवेदन दिलं नाही त्यांना मतं देऊन निवडून देऊ वाटतं. अरे आता नवीन जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्याच्या घरी जावा ना. तुम्ही आमच्या दारात मतं मागायला आता आमचं बिल मिळेल नाही, उपाशी मार लागलो आम्ही. आमचा हाल चालू आहेत कुटुंबाचं. गुलाल टाकलाय, हार घालून जिल्हा परिषदमध्ये पंचायत समितीत पाठवले. त्या नेंबर लोकांना नाव ठेवत नाही मी, पण तुमची ही लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे. शेतकऱ्याचं प्रत्येक काम करणं, दीनदलिताच्या अडचणी, वाड्या वस्त्याच्या लोकांच्या अडचणी, सर्वसामान्य माता भगिनीच्या अडचणी ह्या सोडवल्या पाहिजेत. पुढारपण करायचं म्हणल्यानंतर सगळ्या गोष्टीत लोकांना न्याय देण्याची भूमिका पार पाडली पाहिजे. पण पुढाऱ्यांना दोष नाही, मतदारच. केव्हा 15 वर्षातनं मुंबईचा उद्योगपती येऊन इलेक्शनला उभारला आणि 2-3 हजार रुपये मताला वाटले, त्याच्या खांद्यावर गुलाल टाकायचा, निवडून आणायचा. अरे ती मतं पैशावर मतं दिल्यावर त्याला काम कसं करू वाटेल? पैसे घेतलेत तुम्ही. कामाचं बघा, तात्पुरत्या 2-3 हजाराचा विषय नाही. ह्या नवीन मी राजकारण बोलत नाही, परंतु असल्या रखरखत्या उन्हात आम्ही सकाळी 10:30 वाजेपासून बसलो. शेतकरी, माझे जनहित शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते. कुणासाठी बसलो रे? ऊस गेला 10,000 शेतकऱ्याचा. काही शेतकऱ्यांना काम आहेत, अडचणी आहेत, आम्ही समजावून घेतो. परंतु काम करणाऱ्या माणसाची निवड करा, अन्यथा काय अवघड होईल उद्या त्याला. म्हणजे ऊसाची बिलं आता 2-3 लाखाची बिलं बुडली, 50,000 40,000 व्याज बुडतंय. ती मताला घेतलेलं 2-4 हजार कुठं आहेत आता अडचणी सोडवायला कोण आहे? एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. असे अशोक कांबळेसारखे दैनिक पत्रकार बंधू आहेत, मीडियाचे संपादक आहेत. हे लोक न्याय देतात म्हणून कुठं तर माझ्या तळागाळातल्या शेतकऱ्याला, दीनदलिताला न्याय मिळतोय. त्यामुळं सरकार जागा होतोय, वरिष्ठ अधिकारी कमिशनर जागा होतोय. ह्या मीडियामुळं, या पत्रकार बंधूमुळे चौथा स्तंभ आहे हा लोकशाहीचा. आमच्यासारखे आणि काय पत्रकार बंधू, अशोक कांबळे, इतर मीडियाचे आहेत, बाळासाहेब पारवे आहेत, तुमचे भैया कांबळे आहेत, असे जबाबदार व्यक्ती, सचिन दळवे आहे. म्हणून कुठतर न्याय मिळतोय, अन्यथा वाट लागेल ह्या शेतकऱ्यांची. त्यासाठी आम्ही अन्यायाविरुद्ध लढतोय. म्हणून तातडीनं जकराच्या चेअरमनला आव्हान करतोय
कमिशनर संजय कोलतेबरोबर माझं बोलणं झाले की तुम्ही ह्यांचा फजील लाड करू नका, कागदी घोडे नाचू नका. RRCची कारवाई करतो. RRCची कारवाई करण्याचं पत्र घेऊन माझा शेतकरी जर किराणा दुकानात गेला आणि त्या दुकानदाराला म्हणला RRCची कारवाई होणार आहे, माझं ऊसाचं बिल मिळणार आहे, ती RRCचा कागद दाखवून किराणा दुकानदार त्याला 5,000चा उधार माल देणार नाही ना. त्याचे पैसेच त्याच्या खात्यावर जमा केले तर तो किराणा बाजार भरणार आहे, लाईट बिल भरणार आहे, लेकरा बाळाचा दवाखाना बघणार आहे. त्यामुळे ही पाप करू नये. कारखानदारानं तुम्ही 1-1 कोटीच्या गाडीत फिरता, आम्हाला अभिमान आहे, तुम्ही इमानाला फिरा. पण शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे आणि कामगारांच्या घामाच्या हक्काचे पगारी देऊन तुम्ही इमानाने फिरा, आम्हाला अभिमान आहे. 3 पोराला 3 बंगले बांधलेत म्हणताय चेअरमन कारखान्याचा, आणि आता सुनबायला एक दुसरी नवीन गाडी आवडली ती घ्यायला लागली आम्ही. अरे माझ्या शेतकऱ्याचं सायकलचं मार्गाडं बदलणं होईना, ती दुधाचं कॅन्ड अडकावून गावात येते, 10 ठिकाणी मार्गाड वाचते त्याचं, त्या बिचाऱ्यासाठी आम्हाला काम करायचं आहे. त्यामुळे जबाबदारीने काम करा. शेतकऱ्यांनी सुद्धा अभ्यास केला पाहिजे. कारखानदाराला निवडून देत आहे, बिलं न देता. अरे मतदान करताना कशाचा अभ्यास करताय, चाललंय काय? निवडणूक म्हणजे मज्जा म्हणून बघू नका. अरे कामाची माणसं पाठवा, तुमच्या जीवनात हरित क्रांती केल्याशिवाय राहणार नाही आणि अनेक तुमच्या अडचणी सुटतील. तुमच्या योजनादारापर्यंत पोच करणारा, आवाज उठवणारा माणूस गेला पाहिजे. सामान्य गरीब माणूस असू द्या, त्याची परिस्थिती बघू नका, त्याचं काम बघा. म्हणून हे कारखानदार अन्याय करतात. कारखाने बिलं न देता सुद्धा आपल्याला निवडून देतात म्हणल्यानंतर ह्यांचं काय धाडस होणार नाही तुमच्यावर बिल बुडवून तुमच्यावर अन्याय करायचं. वाढदिवस आहे, कारखान्याचे चेअरमननं बिल दिलं नाही तरी त्या शेतकऱ्याचं बिल न मिळता तो गुलाबाचा हार घेऊन जातो. चला चेअरमन म्हणते बरं शेतकरी माझ्यावर लय प्रेम करते, हे जर कर्नाटकचं बिल द्या, ह्याचं 2-3 महिन्यात देऊ म्हणते, पुन्हा खालच्या यादीत नाव घेते. त्यामुळे उलट परिणाम होतो तुमचा असल्या फाजील प्रेमामुळं. त्यामुळे आव्हान करतोय जकरा कारखान्याला, आज शुक्रवार दिवसभरात आम्हाला येड्यात काढायचं पत्र दिलंय. इथेनॉलचा ह्याचा काय संबंध आहे? इथेनॉलचं बिल आलेलं नाही. अरे इथेनॉल त्या काळात नव्हतं. 1 रकमी पैसे विठ्ठल कारखान्यानं त्या काळात औदुंबर अण्णा पाटील असताना, भीमराव दादा महाडिक असू द्या, सुधाकर पंत परिचारक मालक असू द्या, पुन्हा सिद्धेश्वरचे आप्पासाहेब कडादे असू द्या, 1 रकमी पैसे जमा केले त्यांनी. त्यावेळेस इथेनॉल होतं काय? वीज निर्मिती प्रोजेक्ट होता काय? असले येड्यात काढायचं पत्र देऊ नका. सचिन जाधव साहेब, आम्हाला अभिमान आहे, तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आहेत, तुम्ही खूप चांगलं काम करताय. परंतु ह्याचा आणि त्या बिलाचा संबंध नाही. कायदा काय सांगतो? ऊस गेल्यानंतर 15 दिवसाच्या आत पैसे खात्यावर 1 रकमी जमा पाहिजेत, अन्यथा 15% व्याज देणं बंधनकारक आहे. तुम्ही नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात ऊस गेलेली 5-5 महिने तुम्ही 200-300 कोटी रुपये वापरता. CNG चालू केली आता. आम्हाला अभिमान आहे, तुम्ही कष्ट करताय, तुम्ही काम करताय. पण माझ्या शेतकऱ्याच्या ऊसाशिवाय तुम्ही CNG किंवा इथेनॉल किंवा डिस्टिलरी प्रोजेक्ट उभा करू शकत नाही. हे जे कोट्यवधी रुपये पैसे मिळाले तुम्ही त्या कष्टाच्या घामाच्या पैशाची बी किंमत ठेवा, अन्यथा तुम्हाला जनित शेतकरी संघटना माफ करणार नाही. पुन्हा परत सोमवारपासून शासकीय वेळेत बेमुदत धरणे आंदोलन चालू राहणार. आज शुक्रवार आहे, 22 तारीख आहे. दखल न घेतल्यास सुट्टीत 2 दिवस आम्ही पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना ताण पडू नये म्हणून आम्ही 2 दिवस सुट्टीमुळे थांबतोय. आता परत सोमवारपासून ह्या मोहोळ तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन चालू करतोय. माननीय कर्तव्यदक्ष तहसीलदार सचिन मुळीक साहेबांनी कारखान्याला कळवलेलं आहे, त्यांनी उत्तर दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना. पण तहसीलदार साहेबांना विनंती करतोय की बेजबाबदारपणाचं आणि अतिशय बालिश उत्तर आहे, याचा आम्ही निषेध व्यक्त करतोय. तुमच्या इथेनॉलचं तुमचं काय, तुमची साखर विकली का नाही त्याचा काय देणे घेणं नाही. किराणा दुकानदार पैसे घेतल्याशिवाय पुढे बांधत नाही. त्यामुळे तुम्ही तातडीने पैसे द्या, अन्यथा तुमचा परवाना रद्द झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. कारखान्यात एक कांडमुळी टाकू देणार नाही. आणि पुढच्या वर्षीसुद्धा शासनाला आवाहन करतोय की प्रतिटन 4,000 दर देण्यासाठी तुम्ही जाहीर करावं कारखानदारांनी आणि सहकार मंत्र्यांनी.